नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मला माहिती आहे तुम्ही आतुरतेने वाट पाहताय आज कोण येतंय याची, काय कानाला खडे ऐकायला मिळणार आहेत याची. हे सगळं होणार आहे. पण आज जो पाहुणा येणार आहे ना त्याच्याशी निगडीत एक पहिला पण चित्र बघूया. बघा, बघितलात ना तुम्ही म्हणाल पळा 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 विजेचा काम भस्मसात व्हाल. नाही, काळजी करू नका, वीज येणार नाहीये, पण विजे इतकी ऊर्जा मात्र नक्कीच अनुभवायला मिळेल आजच्या कार्यक्रमात. त्याच्या ऊर्जेने जर तुम्हाला दे धक्का दिला ना तर स्वतःला मी मांजर सुंबेकर समजाल तुम्ही. आणि टाइम प्लीज न म्हणता हुप्पा हुय्या करत साडे माडे तीन प्रेमाचे जोल जाल सहज करू शकाल. पण हे सगळं करू शकणारा एकच असा अवलिया इथे येणार म्हटल्यानंतर त्याचे कानाचे खडे सुद्धा तितके मजबूत असणार की नाही. मग आपणही आपलं काम केलं पाहिजे, त्याच ऊर्जेने ते सगळेकडे फोडले पाहिजेत. पण आधी ऊर्जेवरच्या नंतर आधी शांतपणे नम्रपणे त्या पाहुण्यांचं स्वागत तर करूया. आला रे आला, सिद्धू आला. बनूंगा बनूंगा यार सबका बनूंगा, किसी को भी खांड पे हाथ रखने ना दूंगा. बनूंगा बनूंगा यार सबका बनूंगा, किसी को भी खांड पे हाथ रखने ना दूंगा. पिता मैं तो दूध पिता, मेरे तरीके से जीता, पावर का हाउस बड़ा मैं. आया रे सिद्धू आया कानाला खडा मैं. आया रे सिद्धू आया कानाला खडा मैं. आया रे सिद्धू आया कानाला खडा में. आया रे सिद्धू आया कानाला खडा में. क्या बात है यार, सुपर. क्या बात आहे. बघा म्हणे बघा. अरे काय एनर्जी, काय एनर्जी आहे. खूप मस्त वाटतंय. पण मस्त, मस्त, कारण मस्त. मी प्रेक्षक तर आहेच कानाला खडाचा, पण आज मी काय म्हणतात ते काय म्हणूया आपण, पाहुणा पाहुणा म्हणून आलोय. पाहुणा म्हणून नाही, आदरणीय सन्माननीय पाहुणा. नाही नाही असं काही नाही, उलट मस्त वाटतं. पण खरंच छान वाटतंय. मुळात आधीच सांगतो की खूप एपिसोड पाहिलेत मी, खूप मस्त कार्यक्रम पण आहे. आणि तुमच्याबद्दल काय बोलणार, म्हणजे आम्ही मोने सरांबद्दल हे बोलत असतो नेहमी की ते इथे जशा गप्पा मारतात तसंच ते आम्ही ऑफ कॅमेरा असतो तेव्हाही त्यांचे किस्से आणि गप्पा खूप छान असतात. त्यामुळे मला मस्त वाटतंय कानाला खड्याच्या निमित्ताने मला तुमच्यावर बसून गप्पा मारता येतात. मग आता सांग सगळं पहिल्यापासून. माझा जन्म गावचा आहे, माझं केळवली माझं गाव. मी कोकणातला पोरगा आहे आणि मी 88ला मुंबईला आलो. कारण मग तोपर्यंत पप्पा नोकरी करून कुठेतरी राहण्याची व्यवस्था बघत होती. आम्ही 3 भावंड गावी होतो आई बरोबर. आणि मग एक दिवशी ती तार येते ना की या, मग ते शिवडीला एक महात्मा गांधी स्मृती वसाहत नावाची एक वसाहत आहे, तिकडे आम्ही पप्पांच्या मित्राच्या झोपड्यात राहायचो तेव्हा. मग म्युन्सिपाल्टी शाळा, मग 1ली ते 4थी म्युन्सिपाल्टी शाळा शिवडीची, आता ती तोडली बिचारी. आम्ही दर दिवशी जायचो बघायचं शाळेला. तर त्याच्यानंतर 5वी ते 10वी सरस्वती हायस्कूल नायगावचं आपलं हिंदामाता जवळ. मग तिथे कळलं की बाबा गॅदरिंग असतं. आणि तिथे भेंडे सर नावाचे सर आम्हाला नाटकाला शिकवायला यायचे. ते भेंडे सर म्हणजे प्रकाश भेंडे यांचे बंधू. बर बर. ते आमच्या शाळेत यायचे आणि प्रत्येक वर्गाचं काहीतरी नाटकाला बसवायचे. तिथे बालनाट्य होतं दिलीप प्रवळकर सरांचं. त्यात एका शिपायाची भूमिका करायला मिळाली. हा कोणी दुसऱ्या राज्यातला हेरच मिळतोय, चला याला महाराजांकडे घेऊन जाऊया, हे आपलं वाक्य. हे आपलं वाक्यावर अख्खी एकांकिका आधारित होती. नाही हे ते वाक्य त्या शिपायाचं. अरे हे तरी खूप मोठा रोल आहे. हा म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा काम केलं तेव्हा मला मेलेल्या शिपायाचं काम होतं. म्हणजे पडदा उघडला तो ऑलरेडी मेलेला, त्यामुळे तुला डायलॉग डेडली होता म्हणजे. नाही पण मग तिथे दामोदर हॉलला आमच्या शाळेचं गॅदरिंग व्हायचं. ते पहिल्यांदा कुठल्या तरी व्यावसायिक रंगमंचावर पाऊल ठेवलं ते माझ्या 5वीला असतं. ACBC असं. हा म्हणजे थिएटर लोक वगैरे बापरे. आणि मग दरवर्षी करत राहिलो. आणि मग आवड आहे हे दादानी जोपासलं. आणि त्याच्यानंतर मग आता कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं ते एक मोठं फिल्मी गोष्ट होतं. मी 2 फॉर्म आणले होते, एक तर रुईया कॉलेज नाही तर MD कॉलेज. कारण आम्हाला लालबाग परळ लोकांना आमचं MD कॉलेजमध्ये जायचं. आणि रुईयाला नावच लागलं नाही. आणि माझा मित्र होता एक संतोष वाजे, माझ्या शाळेत होता. त्याने कुठेतरी सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि आर्ट्सचा एक रुपारेल कॉलेजचा त्यांनी फॉर्म आणला होता. तो बोला तू काय भरलाय का, बोला रुपारेलचा भरून टाक. आणि मी भरला रुपारेल. तर दादा मला रुपारेल मोठं कॉलेज आहे वेड्या. आणि मी भरला फॉर्म आणि रुपारेलच्या पहिल्या लिस्टमध्ये नाव लागलं माझं. पण मला असं वाटतं आपल्या आयुष्यात जे काय होतं ते म्हणजे चांगल्यासाठी होतं ना, त्यातला तो प्रकार होता. माझं रुईयाला कधीच नाही नाव लागलं.
पण माझं रुपारेल कॉलेजला मी जाणं हे माझ्या नशिबात लिहिलं होतं. कारण आज मी जो कोणी आहे त्यात माझ्या आईवडिलांचा, माझ्या फॅमिलीचा हातभार आहे, पण त्या कॉलेजचाही तितकाच हातभार आहे. संजय सर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जो मुलगा आपल्या घरी सांगत होता की मला रुपारेल कॉलेजला पाठवू नका, मला नाही त्याचं कॉलेजला, तोच मुलगा रुपारेलच्या 50व्या वर्षी त्या कॉलेजचा GS झाला. मी NCC मध्ये होतो, मी फुटबॉल टीममध्ये होतो, मी क्रॉस कंट्री रिप्रेझेंट केलं आहे, मी नाटकात होतो. तर माझ्या भावामुळे त्यांनी मला सांगितलं की तुझ्याकडे एनर्जी आहे. तुला जुळा भाऊ नाही ना? नाही 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 म्हणजे अर्ध तो करत होता, अर्ध तू करत होता, नाव तुझं जातं नाही, असं मी नाही. गमतीने असं म्हणतो, म्हणजे तुमच्यासाठी वाक्य नवीन नसेल, पण मी गमतीने म्हणतो की भारतरत्न सचिन तेंडुलकर सर नेहमी त्यांच्या भावाबद्दल बोलतात की अजित तेंडुलकर सरांनी त्यांच्याबद्दल खूप केलं. तर माझ्या आयुष्यातला मी सचिन तेंडुलकर नसलो तरी माझा भाव माझ्यासाठी अजित तेंडुलकर आहे. काय बात. आपल्या भारतात पहिला रियालिटी शो आला ना सुपरस्टार नावाने, त्यात ॲक्टिंग, डान्सिंग, सिंगिंग एकत्र कॉम्पिटिशन व्हायची आणि मी त्याचा नॅशनल विनर होतो ॲक्टिंगमध्ये. तर मला म्हणजे, आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक मला मिळणं यातही माझ्या भावाचाच हातभार आहे. तर आपला स्ट्रगल चालू असतं ना, आपला पोरगा आहे बघावं कुठेतरी. तर मी मराठी इंडस्ट्रीत आलो ते जयवंत भालेकर या माझ्या मित्रामुळे. जो दादाचा मित्र, मी राष्ट्रीय मुलीमध्ये जो संघ आपला, तिकडे जाऊन खाली देवेंद्र पेमसरांसमोर, सर मी असं करतो, आपले एकांकिकेतले जे काय प्लस पॉईंट असतात ते सगळेच आपण टाकतो ना. आणि देवेंद्र सर ठीक आहे बघू आपण, असे ते म्हणजे ते आयला हसतायत की नाही असं व्हायचं. पण मग नशिबाने जयवंतने माझं नाव सजेस्ट केलं, दादामुळे ते आलं आणि पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं, तुमचा मुलगा करतो का. कॉपी करायची सवय आहे तुला? नाही नाही असं नाही एक झालं. मिनिट, तू करतोस, तू कॉपी करतोस, तुझे सर काय म्हणतात बघ. 10वीत असताना एक किस्सा घडला होता. शाळेत 6वी परीक्षा सुरू होती, विज्ञानाचा पेपर होता. मला वाटतं सिद्धार्थचा अभ्यास कमी झाला असल्यामुळे आणि आपल्याला पेपर कठीण जाईल याची त्याला धास्ती असल्यामुळे त्याने कॉपी करण्यासाठी काही कागदं आणली होती. पण सिद्धार्थ हुशार होता. त्याने काय केलं की आपल्याच बेंचवर शेजारी बसलेल्या 7वीच्या मुलाच्या खिशात ती कॉपी ठेवली आणि त्याला सांगितलं की जेव्हा मला कॉपी करायची असेल तेव्हा तू दे. पण त्याचं दुर्दैव असं की मी सुपरविजनला होतो आणि मी त्याची कॉपी पकडली. पकडल्यानंतर अख्खा वर्ग अरे सिद्धार्थाने कॉपी केली म्हणत त्याच्याकडे बघायला लागला आणि मी त्याला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शशीभूषण गव्हाणकर यांच्याकडे नेलं. त्यांच्या ऑफिसमध्ये जाताना सिद्धार्थ मला म्हणत होता की सर काय शिक्षा होईल मला. मी म्हटलं आता ते मुख्याध्यापक ठरवतील ना, मी कसं ठरवणार. मुख्याध्यापकांसमोर नेल्यानंतर शाळेमध्ये पूर्णपणे प्रसिद्ध असलेला सिद्धार्थाला बघून सर एवढंच म्हणाले, सिद्धार्थ तू कॉपी करशील असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं, लक्षात ठेव यापुढे असं करू नको. बाहेर आला, त्याची कॉपी वगैरे जी पकडली होती ती फेकून दिली आणि त्याने रीतसर पेपर लिहिला. पण एक सगळ्यात आनंदाची गोष्ट, त्याने कानाला खडा लावला की यापुढे कोणाचीही कॉपी कुठल्याही प्रकारची करायची नाही. आणि आज त्याने ते सिद्ध करून दाखवलं की कोणाचीही कॉपी न करता तो आज एका वेगळ्या पदावर पोहोचला आहे की ज्याचा आम्हाला सगळ्यांना प्रचंड अभिमान आहे. मी त्यातून काय शिकलो प्रामाणिकपणे, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही शॉर्टकटली मिळवता त्याचं कौतुक होतं होतं माहिती नाही, पण जेव्हा तुम्ही जेन्युइनली मिळवता ना पण त्याचं पण कौतुक होत नाही. कारण असा छाप पडला की त्यानंतर मला एका विषयात चांगले मार्क पडले, पण असं विषय झाला की तू काय रे केली असशील असं होतं ते. तर मला ती गोष्ट कळली की भाई थोडा वेळ लागेल, थोडा जास्त वेळ लागेल, पण आपला एक प्रवास, आपला एक रस्ता पकडला ना तर मिळेल. बाकीचे जातील फास्ट फास्ट, तुझ्या स्पीडने जातील ना. प्रत्येकाच्या गाडीमध्ये एक पेट्रोल आहे, कोण झपकन जाऊन अर्ध्यावर थांबेल, तू हळूहळू हळूहळू पुढे जाशील. सो हा एक थॉट माझ्या आयुष्यात त्या शाळेपासून आलेला आहे. मी या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न केला ना, जेव्हा एकांकिका तेव्हा निग्लेक्शन किती होतं, दात केस. एका डिरेक्टरनी तर मला अख्ख्या सेटवर फिरवला होता. तर तो बोला स्पॉटला जाऊन सांग की मैं ॲक्टर मुझे काम दो. तर मी गेलो, मी आपल्या जवळ ॲक्टर, आणि ते चलो बताते आपको बताते करून पाठवलं. नंतर मला असं रिअलाईज झालं की नाही, उन लोक टाइमपास चालला, त्यांचा टाइमपास चालू होता. हे जे असं होतं ना त्याने मला खूप वाईट वाटलं होतं. घरी येऊन खूप रडलो बिडलो होतो. दादा आला, काय झालं, बोला असं असं झालं यार, त्यांनी हे केलं यार. बोलो काय यार आपण असे दिसतो, आता तार लावून घेऊया आपण. पिठी भात खाणारी आमची पिढी, आम्ही हेल्दी कशी राहणार ना. आम्हाला एक पिठी बनते ती सकाळी संध्याकाळी बनते ना, तेव्हा थोडी डाएट फूड आणि सगळं असतं. आपण परिस्थिती बरोबर जुळवून घेणं हे खूप महत्त्वाचं होतं, जे दादाला माहिती. दादाने एक चांगली एक्सरसाइज दिली मला. एक पेन दिला, एक कागद दिला, एका साईडला लिहिलं तुला तुझ्या आवडणाऱ्या गोष्टी, एका साईड लिहिलं तुला न आवडणाऱ्या गोष्टी. हे काय लिही ना. मग लिहिलं मी.
की मी फुटबॉल खेळतो, मी NCC मध्ये आहे, मी नाटकात काम करतो, मी नाचतो, मला गायला बरं येतो, मी मजा करतो, मला कॉमेडी शिड्या बिड्या सगळं ते टाइमपास करायचं वगैरे. आणि काय आवडत नाही तर मला माझं दिसणं आवडत नाही. तर दादाने पेपर समोर ठेवला, मला म्हणाला बघ एवढ्या क्वालिटीज आहेत, या एका क्वालिटीजमुळे तू एवढ्या क्वालिटी निग्लेक्ट करतोय. एक काम कर ना, ह्यांच्यावर लक्ष कर, हे जाईल. आणि आज मी कसाही असतो, लोकांना त्यांच्या घरातला वाटतो. हे दात, हे केस, हे रुपडं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातला पोरगा वाटतो, ते आपले पण मिळतं. सो हे कुठेतरी मला त्या गोष्टींनी रिअलाईज झालं. अरे आपल्याला काय दिसतं रे, काही 2-4 पोरं येतात भेटतात. बघितलं आमच्यातला सिद्धार्थ जाधव, जेव्हा जन्माला आलेलो तेव्हा असं वाटलं होतं की आपल्यासारखं कोणी असेल, पण आज अभिमानाने लोक सांगतात की ह्याला आम्ही आमचा सिद्धू बोलतो. मग मुलंच बोलायची का मुली बोलायच्या? मुली तर बघायच्या कुठं, मुलं बघ. आम्ही रुपारेल कॉलेज, आता हे असं हे घातलं ना सर, हे असे शूज मी माझ्या आयुष्यातली पहिली जीन्स पॅन्ट ही 13वीला घातली. मी 11वी फॉर्मल पॅन्टवर शूज घालून जायचो आणि त्याला खाली खिळे NCCचे कटक कटक कटक. रुपारेल कॉलेजला 2 आहेत, सायन्स बिल्डिंग आणि आर्ट्स बिल्डिंग आहे. मग आर्ट्स बिल्डिंगमध्ये बसून सायन्स बिल्डिंगच्या पोरी बघायच्या. ते कशी पण शास्त्रोक्त पद्धती सायन्स बिल्डिंग असल्यामुळे. ते बिचारे ते सगळे अभ्यासू ते चष्मे विष्मेवाले, आणि आपण बघायचं बाबा अरे मस्त अरे छान अरे गोड, आपलं काही हे नाही. मग त्यातली कोण कधी काय बोलली नाही? नाही एकदा काय झालं, आपलं इंग्लिश तुम्हाला माहिती आहे. ते गोड मुलगी होती बिचारी, तिच्या पायावर पाय पडला माझा. बरं नुसता पाय पडला का, तर खिळे असलेला अँकलेट तिच्यावर पडला. तर ती बोलली ओ, तर आता हिला, आता ती इंग्लिश बोलली ना, तर मी पटकन बोललो आय नो धिस, म्हणजे मी हे केलं नाही. आय नो धिस, तू बाकी काय पुढे बोल. तर त्या पोरीला वाटलं आता ह्याला काय बोलावं, पण तिला जोरात लागलं असेल. सो मला असं वाटलं काय गोष्टी या कॉन्फिडन्स. मग तू घरी सोडायला गेलास की नाही त्या काळातल्या पद्धतीनुसार? कोण येणार आमच्यावर घरी सोडायला? नाटकातल्या मुलींना पण आम्ही कधी सोडायला गेलो नाही. ठीक आहे आम्ही जाते वगैरे करून जायचे. कोणीतरी कॅन्टीनचा मुलगा आहे असं म्हटलं होतं का तुला? हो, विणाने मला सांगितलं, तेव्हा वाईट वाटलं होतं मला. ते मी त्याच मुद्द्यावर येत होतो संजय सर, की मला असं वाटतं आत्ता इथे बसताना त्या लोकांचं सगळं म्हणणं करेक्ट होतं, कारण तो त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता. म्हणजे मला म्हणायचं एका तळ्यात होती बदके गेली पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात येतं. बाबा तू आहेस, तो आधी मान्य तरी कर ना बाबा. तर मीही ते मान्य करत नव्हतो, आणि त्यामुळे त्यांचं बोलणं मला जास्त लागायचं. पण मी तेच म्हणतो, जेव्हा ते वेलकमली घेतलं मी, आजही मला बोलतात ना ऐसा तेवढे होता हिरो. तर राजू ठाकूर नावाचा एक को ॲक्टर आहे, तो नेहमी येऊन बोलायचा, तू सच में मराठी में है क्या ज्यादा पॉप्युलर. म्हणजे प्रामाणिकपणे ह्या स्टेजवर पहिल्यांदा बोलतो मी. पूर्वी काय करायचो मी ना, समजूत काढायला जायचो, नाही असं नाही तसं नाही. आता मी एक थॉट काय घेतला आहे की मी ना 100 लोकांपैकी मी 40 लोकांना आवडतो असं, 60 लोकांना मी नाही आवडत. तर मी माझी एनर्जी 60 लोकांना आवडावा ह्याच्यात घालत नाही. जे 40 लोक माझ्यावर प्रेम करतात ना, त्यांना आणखीन कसे प्रेम करते याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. एक तळं होतं, त्यात बदकांची पिलं होती. बरं, काही सुंदर होती, बरं, काही कुरूप होती. हो पण कुरूप पिल्लू कोणाला तरी सुंदर वाटतं की नाही? हो. ते कोणाला वाटलं? तृप्ती असेल, तृप्ती तर असेल, तृप्ती आली आहे का? तृप्तीपेक्षाही तुझी एक आवडती मैत्रीण तुला येते भेटायला. बरं मला सांगा, तुमच्या दोघांपैकी जास्त फ्रेंड कोण आहे? बाबांजी दोघी आहेत, ह्या दोघी आहेत. दोघी फ्रेंड आहे. स्वराच्या वेळेला काय झालं, स्वरा जेव्हा झाली त्या दरम्यान मी एवढं काम करत होतो, म्हणजे मी सकाळी जायचो संध्याकाळी यायचो. स्वराने मला एका कार्यक्रमात सरप्राईज केलं होतं. मी एका शोचं अँकरिंग करत होतो, आणि मी त्या दिवशी माझा वाढदिवस होता, आणि मी सकाळी गेलो तेव्हा स्वरा झोपली होती. रात्री आलो तेव्हा स्वरा झोपली होती, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर 7च्या शिपला पळालो होतो, आणि तिथे माझा बड्डे सेलिब्रेट केला होता. आणि ते ना जमलेल्या बाबाची कहाणी हे गाणं, तर ते त्या लोकांना लावलं होतं, आणि स्वरा मागून केक घेऊन आली होती. तू जर खारखुरी केलं तर खावटा देईन तुला. तर तो माझ्या आयुष्यातला असा क्षण होता की सर, मी पहिल्यांदा माझ्या मुलीला टेलिव्हिजनवर तर पाहत होतो, पण ना मी तिला जवळजवळ 1 आठवडा भेटत नव्हतो, आणि ती येऊन मला केक घेऊन आली वगैरे. तर तो मुवमेंट माझ्या आयुष्यात खूप, त्यामुळे स्वरामाई तशी मैत्रीण आहे. आणि इराबद्दल म्हणाल तर मी स्वराला जेवढा वेळ देऊ शकलो नव्हतो त्यापेक्षा डबल वेळ मी इराला देतो. म्हणजे आमच्या तिघांचं खूप चांगलं आहे. म्हणजे ही सांगेल तिची 3 मुलं आहेत, कारण आमची गट्टी, टाइमपास, धमाल हे सगळं चालतं आहे ना. अरे
कशी आहे तू? तसं सगळं आहे आमचं. म्युझिक वाजू तुझ्यासाठी, म्युझिक थोडं म्युझिक चालेल बघ ते पण तुम्ही माऊली लावणार माऊली लावा. मग मी तुम्हाला चॉकलेट देणार. बोल माऊलीचं गाणं बोल. एवी तुझ्यात फिरता माझी दारिरीच ओळखटाय माझी बंडीची माय माझी पंढरीची माय माऊली माऊली क्लॅप करा माझ्यासाठी. हा क्लॅप करा. काय काय कानाला खडे लावले त्याच्या बाबतीत? तुमचं शिवाय सांगा आता काय मी काय बोलणार. तर शॉपिंग आम्ही केली तर फक्त त्याची करतो, बाकी मुलांची आणि माझी जर असेल तर ती वेगळी असते. मी खूप एक्सायटेड असतो. जे पुतळे असतात ना बाहेर ठेवलेले, त्यांना कॉम्बिनेशनमध्ये कपडे घातलेले असतात ना, मग मला ते आवडतात. मला आपला रंग काय ना जीन्स टी शर्ट जॅकेट हे घेऊया. बरं ते पुतळ्याला चांगलं वाटतं, तुला नाही वाटत, हे कळत नाही. एक्झॅक्टली. मग ते घातल्यानंतर वाटतं की नको नको एवढं काही खास नाही, घे घे असं असतं ते. मला वाटतं अशी आयडियोलॉजी असणारी एक मुलगी आपल्या आयुष्यात असावी की ती म्हणतो तुला जर म्हणजे तू त्या टॅगचा विचार करू नको, किंमत एवढी आहे का पहिले आपण किंमत बघतो मग कपडा बघतो. ती म्हणते जर तुला तुझ्यासाठी घ्यायचं असेल, ते वर्थ असेल तर तू घे, कारण तुझी किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. आमचं लग्न झालं, मी तेव्हा शूटिंग करत होतो. यांचा काही नेम नाही नव्हतं शूटिंग सिनेमाचं. एके दिवशी मला केदार सर म्हणाले की आज पॅकअप होईल ना 5 वाजता, डायरेक्ट परवा शूटिंग आहे. मी तृप्तीला फोन केला, तृप्ती तू ये. मी 5:30ला घरी पोचलो आणि मग ये बोललो तू ये. आता मी बाहेर गॅलरीत वाट बघतो, आता येईल मग गाडी स्टार्ट करू जाऊ. 5:30 झालीत ना, आता ही येईल की तिला 6:30ला तरी येईल. तर मी बोललो थोडं पडूया, 6ला उठू. मी उठलो दुपारी 2ला आणि सर्वरून उठलो. मी जायचं होतं ना, मी बाहेर आलो तो तो एक माणूस क्या कैसा है तू रे, तुम्हारा बीवी आके गया ठोक के गया, किधर था तू कैसा. मी पहिला उठून फोन केला, बोले ये माझी बोल नको तू, माझी बोलायचं नाही तू. मग दरवाजा ठोठावून जाग आली मी नाही. पिचकारी मारली अक्षरशः, पण तो काय हलेच ना, काहीच करे ना. शेवटी मग मी कंटाळून निघून हा गेले. तेव्हा एक चुकलं तुमचं. तो उत्तम नर्तक आहे, तर पिचकर तो होली है असं म्हटलं तर तो नाचायला लागला असता, मग तो जागा झाला असता तेव्हा. Maybe, हो. इथून पुढे लक्षात ठेव. याच्या पुढे तर लय संजय सर. तेव्हा ना जबाबदारी माझ्यावर होती. मी नळ सकाळी 6ला पाणी मी भरायचो घरात, पण 5:30ला पाणी यायचं ना, तर ना खालून ते झुरळं यायची, म्हणून त्याच्यावर उलटी वाटी ठेवली होती झुरळ येऊ नये म्हणून. नळ चालू केलं की आपण उठतो ना, बरं सिंगल रूम किचन ना तेव्हा. आणि मी उठलो आणि मी उठलो तर माझ्या अंगाला पाणी लागत होतं. तर पाणी काय लागतंय, तर उठलो तर अख्खं घर पाण्यात होतं. उठलो डायरेक्ट पाण्यात. बघतो तो अख्खं पाणी, टीव्ही पाण्यात, तो नळ चालू, किचनचं गॅस बी सगळं पाण्यात गेलंय. आणि एक माणूस आला खालचा, दरवाजा ठोकतोय, तुमको अकल आहे बिकल आहे. तर दरवाजा ठोकला तर तुमको अकल. तर तेव्हा मला नुकतंच काहीतरी काम चालू, त्याने ओळखलं मला. तुमको काय कैसाच होता है तुम. अरे नीचे पाणी आ रहा है. आणि नंतर आम्ही दोघं, ते सुपडी असते सुपडी, त्याने वो तुम्हारा बीवी आके गया बहुत भड़क के गया उधर, वो ऐसा करो मग ऐसा. मग तो माझ्या घरातलं पाणी काढतोय त्या सगळं साफसफाई करून. पण असे म्हणजे झोपेचे किस्से माझे. मला खोलीत पाणी, त्यात तुझ्या काळजाचं पाणी ती ओरडली म्हणून. आपण म्हणतो ना की आपण जेव्हा आयुष्यामध्ये काहीतरी बनतो किंवा बनायच्या प्रयत्नात असतो, तेव्हा आपले पालक, आपले कुटुंबीय, आपले नातेवाईक हे अत्यंत महत्त्वाचं भूमिका बजावतात. आपले शिक्षण, आपले संस्कार हेही असतात. त्याबरोबर दुसरं महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे आपल्याला त्या वयामध्ये त्या वयाचे लाभणारे मित्र आणि मैत्रिणी. माझ्या आयुष्यातली खूप मोठी देण आहे माझ्यासाठी माझे मित्र. आणि रुपारेलचे नाटकातले मित्र सगळेच, म्हणजे दर्शन गिरीश डोके, अमित जठार, अद्वैत दादरकर खूप चांगला मित्र आहे माझा. चांगला मित्र म्हणण्यापेक्षा मी त्याला गमतीने चादरकर म्हणतो. अरे चादरकर, पण ब्रिलियंट ऍक्टर. वीणा दामकर, हे सगळ्याच लोकांनी खूप व्यवस्थित समजून घेतलं मला. पण मग या मित्रांना काहीच तुझ्याबद्दल कानाला खडे लावायची जागा ठेवली नाहीस तू. नाही असेलही, पण तेव्हा आपला उत्साह असा असतो ना. बघूया काय असेल का काय ते तर बघूया काय म्हणतात ते नेमकं. कोण आहे. नमस्कार, सिद्धार्थ कुमार जाधव.
मी मुद्दामून या एनर्जीला बोलतोय कारण माझ्या आयुष्यातला हा सिद्धू नावाचा जो माणूस आहे तो सगळ्यात एनर्जेटिक माणूस आहे माझ्या आयुष्यातला तरी. सिद्धूने खूप गरिबीत दिवस काढले. अतिशय लहान घरात तो राहायचा. मला त्याचं घरही आठवतंय. मला त्याची आई आठवते. खूप प्रेमाने खायला देणारी, खूप प्रेमाने आशीर्वाद देणारी त्याची आई आठवते. खूप गरिबीत पुस्तकं नसताना सुद्धा अभ्यास करून डॉक्टर झालेला त्याचा मोठा भाऊ सुद्धा मला माहिती आहे. आणि हाच सिद्धू म्हणजे जेव्हा बसचं तिकीट, वडापाव आणि चहा या 3 गोष्टींसाठी जेवढे पैसे असतील तेवढे पैसे खिशात घेऊन फिरणारा सिद्धू सुद्धा मी पाहिलाय. आणि यशवंत नाट्यसंकुलाच्या खाली दादऱ्या मी गाडी घेतली असं म्हणून स्कोडा दाखवणारी, ती गाडी दाखवणारा सिद्धू सुद्धा मी पाहिला. मला असं वाटतं की नेहमी म्हणजे त्या कॉलेज लाईफमध्ये सिद्धार्थने कुठल्या गोष्टीसाठी कानाला खडा लावला असेल तर ते म्हणजे राजकारण. कारण तो GS जेव्हा होता तेव्हा बरेच काही गोंधळ झाले होते कॉलेजमध्ये असताना. आणि कारण मुळात हा मनाने स्वच्छ माणूस आहे सिद्धू. त्यामुळे राजकारण किंवा लोकांना मॅनेज करणं या गोष्टी काही त्याला कधीच जमणार नाहीत आणि त्या फंदातही सिद्धूने पडू नये. त्यामुळे मला ठामपणे असं वाटतं की कॉलेज लाईफमध्ये बाकी सगळ्या गोष्टी सिद्धूने मनापासून एन्जॉय केल्या, पण राजकारण या बाबतीत मात्र त्याने कानाला नक्कीच खडा लावला. एक खरा मित्र इतकं परखड, खूप खूप मस्त. बाजूचंही बोलू शकतो आणि बरोबर. नाही, उलट त्यांनी खूप छान म्हटलंय. म्हणजे संजय सर, ज्यावेळेला मी GS झालो होतो किंवा ज्या प्रोसेसमध्ये झालो होतो, की कसं असं की कोणाला तरी हे करण्यासाठी कोणाला तरी उभं करावं लागतं. आणि ते मी त्या प्रोसेसला गेलो नाही. माझा आनंद हा होता की मी रुपारेलच्या इतिहासात जो सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल त्याच्या 50व्या वर्षी मी GS आहे. पण ते राजकारण मात्र मला खरंच नाही जमत आणि त्या मी गोष्टीत पडलोच नाही कधी. आता दोघांमध्ये आपण खेळूया एक रॅपिड फायर राऊंड. मी दोघांनाही प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्याचे जास्त प्रश्न बरोबर येतील त्याला एक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे व्हॅसलीन कडून. सिद्धार्थची आवडती हिरोईन कोण? जुई चावला. सिद्धार्थची पहिली एकांकिका? त्या तिथे पलीकडे. सिद्धार्थचं पहिलं प्रेम, नाटक का फिल्म? नाटक. ते हा. सिद्धार्थचा आवडता दिग्दर्शक? महेश मांजरेकर. सिद्धार्थ कोणाला घाबरतो? कुत्र्यांना. सिद्धार्थने लावलेला सगळ्यात मोठा कानाला खडा? कालच लावलाय. जास्त बोलायचं नाही किंवा जास्त कमिटमेंट. बर. आता सिद्धार्थ, बायकोची आवडती भाजी? पालक. आवडता सिनेमा ज्यात तू काम केलंयस? दे का आवडलाय तिला. हो. बायकोचा आवडता मराठी हिरो? अंकुश चौधरी तिला आवडतो. बायकोने दिलेलं पहिलं गिफ्ट? हा, गळ्यातली चेन दिली होती मला बर्थडेला. अरे वा. बायकोचं आवडतं ठिकाण फिरायला जायचं? स्वित्झर्लंड, तिकडे घेऊन गेलो मी तिला. आणि बायकोने लावलेला सगळ्यात मोठा कानाला खडा? त्याचा काय आता उपयोग नाही, पण कशाच्या लग्न केलं याच्याशी असं ते असतं नाही का? नाही पण उलट कानाला खडा तिने माझ्यासाठी लावला नाहीये. पण हो, जरा TV मोबाईल कमी कर असं बोलणं आहे, है ना? किंवा ह्याला काय बोलून काय फायदाच नाही. हा एक कानाला खडा सगळ्या बायकांनी आपल्या नवऱ्यासाठी लावला असेल तो तिकडे आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तुम्ही दोघांनी सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. त्यामुळे आज विजेता 1 नाही 2 आहेत, सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या पत्नी. आणि तुम्हाला दोघांनी मिळत आहे व्हॅसलीन कडून एक गिफ्ट हॅम्पर. नारळाच्या तेलाच्या तुलनेत व्हॅसलीन तुमच्या त्वचेला देतं 6 पट जास्त काळासाठी मॉइश्चरायझेशन. तर या थंडीच्या मोसममध्ये व्हॅसलीन लावायला विसरू नका. धन्यवाद तुम्ही इथे आलात त्याबद्दल. पण इथे असं नसतं, व्हा समोर. आपण पुढे खडे आहेत ते बघणार आहोत. बाय. मला खूप बरं वाटलं सिद्धू, मगाशी तू कॉलेजच्या आणि एकांकिकांच्या काळातले मित्र असा उल्लेख केलास. कारण काय होतं, बऱ्याच कलाकारांचं ते जसे जसे पुढे नावाजले जातात, मोठे होतात, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या व्यवसायातले काही मित्र असतात जे मित्र वाटतात. त्या काळातले तुझे 2 मित्र आपण येतात तुला भेटायला. अरे हां. कसा ओळख करून द्या आणि काय सगळं सांगा. पौर्णिमा पालव, गोपाळ पालव माझी बहीण आहे. आणि आज 20-22 वर्ष झाली आमच्या मैत्रीला. आणि हे आहेत ते कॉलेजपासून? हे कॉलेजपासून 10वी पासून. रुपारेल आता खरी रुपारेल रियुनियन आहे सर्व. पण मी तेच म्हणालो की तो जो गोपाळ असतो
प्रत्येकाच्या आयुष्यात तो हा गोपाळ आहे. आणि हा मी जो बसलोय त्यात ह्या दोघांचा आणि इथे प्रत्यक्षरित्या उभे नसलेले माझे सगळे रुपारेलचे मित्र त्यांचा आहे. आणि खूप मस्त वाटते. पूनमबद्दल सांगितलं, माझा बर्थडे यांनी सेलिब्रेट केला होता. हमटी डमटीचं आपलं कट्ट्यावरती हॉस्टेलच्या आपल्या माझ्यासाठी केक कॉर्नरला येस, म्हणजे तो मला वाटतं सिद्धार्थचा फर्स्टच सेलिब्रेटेड बर्थडे होता जो ह्यांनी आणि केला ते होता. त्याला अजिबात माहिती नव्हतं. सरप्राईज होता पूर्ण त्याच्यासाठी. आणि आम्ही सुद्धा फार काही हे नव्हतं, पण कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही ते सगळं त्याच्यासाठी स्पेशल केलेलं. आणि तो अजूनही त्याला 22 वर्षांनी लक्षात आहे बर्थडे. आणि दरवर्षी लहान मुलासारखा माझा बर्थडे अजूनही साजरा होतो तृप्तीमुळे. 23 ऑक्टोबरला जेव्हा मी मुंबईत असतो तेव्हा माझ्या घरी हे सगळे येतात. त्याच उत्साहात 20 वर्षाच्या तसाच केक आणला जातो माझा आणि केक कापला जातो. त्या टोप्या घालून आम्ही दरवर्षी बर्थडे सेलिब्रेट करतो. याच्या छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही पण शिकलो. मग आम्हाला त्या आवडत नव्हत्या. काय म्हणजे सर? जसं ट्रेडिशनल डेला कॉलेजच्या हा पोतराज बनून आलेला चाबूकवाला. म्हणजे याच्या शेजारी आम्ही रेग्युलर सदरा जब्बा घालणारे किंवा कधीतरी धोतर नेसून वर सदरा ओढणारे मुलं, याच्याबरोबर आम्ही कसं उभं राहायचं याची आम्हाला लाज वाटत होती. म्हणजे ट्रेडिशनल डेला सगळे उंची वस्त्र घालून आलेले, म्हणजे भारदार नऊवारी साड्या छानपैकी हे वगैरे सगळं. आणि हा पोतराज बनून म्हणजे आलेला. अक्षरशः खाली परकर सारखं घालून हो, त्याला वेगवेगळ्या रंगाच्या ओढण्या लावून वरती उघडा आणि तो असा भयानक मेकअप केलेला. म्हणजे पहिल्यांदा आम्ही त्याचं तो रूप असं पाहिलं, आम्हाला कधी वाटलं होतं हा असंही करू शकेल कॉलेजमध्ये. आणि या छोट्या छोट्या गोष्टीतनाच जो काही आज सिद्धार्थ जाधव तुमच्यासमोर आहे, कुठेही एक पात्री अभिनय स्पर्धा, मग कुठेही असू दे, मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू दे, एक पात्री अभिनय स्पर्धा बक्षीस मिळो अगर न मिळो, जाऊन तिथे हजेरी लावणं, त्यात सहभाग घेणं, हे त्याला गोष्टी जमल्या त्यावेळेला. आम्हाला वाटत होतं कशाला जातोस तिकडे, काय करायचं आहे, कर ना इथेच काहीतरी, कॉलेजमध्येच कर ना, ॲन्युअल्सला कर, कुठेतरी कर, असं आम्ही त्याला सजेशन द्यायचो. पण ते तो करत राहिला. आम्ही भंकसमध्ये एक सिगारेटचं थोटूक रस्त्यात पडलेलं एका मित्राने घरी जाताना याच्या खिशात ठेवलं. मला वाटतं ज्युनियर कॉलेजला आम्ही तेव्हा होतो SYJCला. याला माहिती नाही काहीच. हा घरी गेला, याने शर्ट काढून ठेवला घरी. याच्या वडिलांनी ते पाहिलं, याच्या खिशामध्ये सिगारेटचं थोटूक आहे. दुसऱ्या दिवशी हा जेव्हा कॉलेजला आला, त्याने मला येऊन सांगितलं, पहिलं दुसऱ्या दिवशी, गोपाळ, पप्पांनी पाहिलं सिगारेटचं थोटूक खिशात. पप्पा काल संध्याकाळपासून आजपर्यंत माझ्याशी बोलले नाहीत अजिबात. मी म्हटलं, अरे असं कसं, तू सांग त्यांना. त्या गोष्टीला 4-5 दिवस होऊन गेले तरी याचे वडील याच्याशी बोलत नव्हते. तर म्हटलं काय झालं, मी बोलतो काकांशी, असं मी त्याला म्हणालो. तर मला म्हणतो, नाही रे, त्यांचं काय कळत नाही मला, असं कसं काय झालं ते. मी म्हटलं मी बोलतो. शेवटी मी त्याच्या वडिलांशी बोललो, काका काय झालं, तुम्ही का बोलत नाहीत. ते म्हणाले, नाही आमचा अण्णा बोलतात मला ते. त्याला घरी अण्णा बोलतात प्रेमाने वडील. आमचा अण्णा नको त्या संगतीमध्ये राहून नको त्या मार्गाला चाललाय. म्हटलं काय झालं, आता तर नको ती संगत म्हणजे माझ्याबरोबर असतो तो, आणि आमचे हे असे 3-4 मित्र आहेत, तुम्हाला माहिती आहेत. नाही तो सिगारेट ओढायला लागला आहे, त्याच्या खिशात सिगारेट सापडली मला. म्हटलं काका बोललो तसं काही नाही आहे. एका मित्राने मजेमध्ये आम्ही कॅम्पसमधनं राऊंड मारताना अशीच त्याच्या खिशात ती सिगारेट टाकली आणि बोललो त्याची जबाबदारी मी घेतो, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. आणि त्या दिवसानंतर त्यांचा याच्यावरती विश्वास, म्हणजे असं झालं की हा असं काही करणार नाही, याला लोक असंच भंकसमध्ये हे करतात. आणि याच्या पुढे जाऊन असं त्यांना कुठे डाऊट आला की काय आमचा अण्णा आज उशिरा येणार आहे, काय तुमची पार्टी वगैरे आहे काय, तर ते मला विचारायचे. घरी त्याला बसच्या तिकिटीचे पैसे मिळायचे, पण जेव्हा तो सायकल आणायचा तेव्हा बसचे पैसे मिळत नव्हते, तेव्हा तो सायकलने यायचा. सायकलसाठी कदाचित हवा भरायला 3 रुपये 4 रुपये मिळायचे, त्याचे आम्ही कॅन्टीनमध्ये वडापाव खायचो. एक मिसळमध्ये खूप पाव असे असतात ना, ते निघेपर्यंत. कॅन्टीनमध्ये वडापाव खाल्ल्यानंतर जेव्हा सायकल पंक्चर झाली तेव्हा सायकलच्या हवेचे आणि पंक्चरचे पैसे त्याने वडापावला घातलेले आहेत. मग पंक्चर कसं काढायचं. मग आम्ही 3-4 मित्र पैसे आम्ही हे करून त्याचे पंक्चर काढून चालत त्याला प्लाझा थिएटरपर्यंत सोडायचो. पुढे तो जायचा, पुढे आम्ही आमच्या वाटेला. तुम्ही त्याला लहानपणी इतकी मदत केलेली आहे की नियतीने कानाला खडा लावला की पुन्हा त्याचे जुने दिवस त्याला कधी दाखवायचे नाही. 100%. तुमचं काय कानाला खडा?
ते तसं होणार नाही. तसं काहीतरी असणार, मित्र म्हणून, कॉलेजमधला बहीण म्हणून काहीतरी असणार. एक म्हणजे त्याचं टीव्हीवरचं प्रेम, की त्याच्या घरी गेलं की किती टीव्ही आहेत घरात? टीव्हीवरचं म्हणजे टीव्ही जवळ राग नाही ऐका छान आहे ते मला टीव्हीवरचं प्रेम म्हणजे त्याला तर आवडतातच मूवीज बघायला सगळ्या. बरं, तो घरी गेला की तितक्याच ह्याने तो दुसऱ्यांनाही दाखवत असतो की पूनम बस, ही ना फिल्म ऑस्कर जिंकलेली आहे, ही बघच. म्हणजे अवतार सिनेमा जो आला होता तो त्याच्या घरी आम्ही, मला वाटतं मालाडला आम्ही 31st गेलो होतो त्याच्या घरी. तर ह्या माणसाने मला रात्रभर झोपूच दिलं नाही. रात्रभर झोप आली की उठ हा सीन बघ, उठ हे बघ. म्हणजे कधीही ह्याच्याबरोबर रात्र, आता आम्ही कानाला खडा लावलाच आहे. लवकरच जातो घरी. तर ही भेटला तर बोललो हे पिक्चर बघ, जेम्स कॅमेरूनच्या बायकोनी केलंय आणि त्याला अवतारला ऑस्कर नाही मिळालं, ह्याला असं करून. आता ह्यांना ते ऑस्कर विसर सोड, तू आमच्याशी बोल. पण मला वाटतं की हे माझ्या आयुष्यात नवीन आलंय, ते तुम्हाला सांगावं. पण ती वेळ रात्रीची 2ची हे मला माहिती नव्हतं मला. अजून एक मित्र आहे, तो काय म्हणतोय बघूया. हाय सिद्धार्थ, काय दादा, आज कानावर खडामध्ये तू आहेस, खूप आनंद झाला. आज योग बघ सिद्धार्थ, संजय मोने सुद्धा रुपारेलचे आहेत, मी सुद्धा रुपारेलचा आहे, तू सुद्धा रुपारेलचा आहेस. त्यामुळे रुपारेलच्या सिनियर मोस्ट पर्सनने रुपारेलच्या मधल्या सिनियर माणसाला रुपारेलच्या सर्वात ज्युनियर माणसाला प्रश्न विचारला, जो आज हिंदी इंडस्ट्रीत सुद्धा सिनियर होऊ इच्छितोय, मोठा नट होऊ इच्छितोय, ज्याच्या जवळपास गेलेला असतो. याबद्दल तुझं सगळ्यात आधी अभिनंदन. कानाला खडाबद्दल 2 गोष्टी अशा सांगायच्या की मला असं वाटतं सिद्धार्थ कितीही मोठा झाला किंवा उद्या तो हॉलिवूडमध्ये दिसला, इंग्लिश फिल्ममध्ये दिसला, जो दिसेलच, इंग्लिश बोलायलाच पाहिजे सिद्धार्थ, त्यासाठी असं काही नाही, आपण काही पण तो कितीही मोठा झाला तर तरी त्याने कानाला खडा लावला असेल. तो कधीच एल्फिस्टन ब्रिजच्या खाली माझ्याबरोबर रात्री स्किट लिहायला येणार नाही किंवा एकांकिकेचं डिस्कशन करायला येणार नाही, कुठे चहा प्यायला येणार नाही, रात्री 2:30 वाजता जाऊया जरा चहा प्यायला वगैरे असं तो म्हणणार नाही. कारण मग त्याला पोलिसांकडून त्याचं पूर्ण नाव विचारलं जातं. आणि मग त्यामुळे तो एक सिद्धार्थच्या कानाला खडा असेल की दर्शन बरोबर कधीच रात्री अपरात्री लेखनाच्या कामासाठी बाहेर पडायचं नाही. असं तो काय किस्सा आहे तो तूच मुलींना सांग, म्हणजे मग एक त्यांनाही लक्षात येईल काय आहे ते. मी त्याला 11वी पासून ओळखतो. त्याच्यात एक अत्यंत वेगळा नट आहे जो तो कधी एक्सप्लोर करत नाही. ज्याच्या बाबतीत त्याने कानाला खडा लावलाय की मला माहिती नाही, पण मी सिद्ध्या बाबतीत कानाला खडा हा लावला की मी जर त्याच्याबरोबर सिनेमात काम करेन तर मी रेग्युलर विनोदी सिनेमात सिद्धार्थ बरोबर डायरेक्शन करणार नाही. मी सिद्धार्थला असं नाही डिरेक्ट करणार किंवा मी त्याला असं विनोदी रोल नाही देणार. मी कानाला खडा लावला की विनोद सोडून सिद्धार्थ बरोबर एक सकस सिनेमा देईन, ज्यात विनोद हा भाग असला तरी चालेल, पण तो अत्यंत उत्तम आणि महत्वाचा सिनेमा ठरावा सिद्धार्थच्या आयुष्यातला, असा मी सिनेमा सिद्धार्थ बरोबर करू इच्छितो. दुसरा कुठलाही करणार नाही. हा माझा कानाला खडा आहे. प्रियदर्शन जाधव एक मित्र म्हणून तर आवडतो, पण त्याच्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे, कारण तो माझा सुपरहिट डिरेक्टर आहे. आम्ही गेलो रात्री 2:30 वाजता, स्किट लिहून झालेलं युथ फेस्टिवलचं, आणि चहा मारायला जाऊ असं गेलेलो खाली आम्ही. आणि तो नुकताच कुठेतरी, मी हसा चकटफू आपली झी मराठीची सिरियल होती, कुठेतरी नुकताच असा दिसतो ना, अरे तो बघ असं वगैरे जरा चाललेलं पॅडीमुळे. आणि स्टेशनकडे जाणार इतक्यात राऊंडपवाल्यांची गाडी आली. त्यांनी असे उतरले सगळे, धाड सगळे उतरले. त्या बाजूला घ्या सगळ्यांना बाजूला घ्या. रे कुठे चाललं, कुठे चालला तुम्ही? आता काय तेव्हा, म्हणजे त्या 2003ची गोष्ट आहे ही. अशी केस, टाईट टी शर्ट, अंधेरी 50 रुपये. हा, अंधेरी 50 रुपये मिळायचे ना, अंधेरी 50 रुपये, 80ला 2, 50ला 1, असे ते टी शर्ट, हाफ पॅन्ट. आणि आम्ही चाललो. राऊंडपवाले आले, बाजूला घेतात सगळ्यांना, अरे किती वाजले, कुठे फिरताय, नाव का तुमचं, नाव काय? मग दर्शन त्याचं नाव सांगितलं, विनायक मुनिगेकरनी त्याचं नाव सांगितलं. मग मला विचारलं, हवं नाव का तुझं? प्युअर सर सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव. तसं काय तर ती साहेब पुढे बसतो ना, साहेब हवालदार साहेब उतरतात, साहेब पुढे बसतो ना तिकडे असा. आणि मला बोललो इकडे असे, असा ओएस लागला, इथे मी. काय नाव का तुझं? तर मला वाटलं बाबा कुठेतरी हसा चकटपूचा कुठेतरी एपिसोड पाहिला नसेल, तो ओळखेल आणि सोडेल, म्हणून मी आपला, सर मी सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव. त्याने माझ्याकडे असं बघितलं, तू 2 दिवसापूर्वी आत होता का रे?
सो पाणी पाणी झालं ना बोललो नाही हो आम्ही लॉचे स्टुडंट आहोत आम्ही थोडं तुमच्या पापाच्या लॉला चावे पाळी असे पळालो आम्ही. दुसरी ती त्यांनी मला कॉम्प्लिमेंट पण दिली आहे आणि ऑफर पण दिली आहे ॲक्च्युली त्यांनी मला. त्या दोन्ही गोष्टींचा मी स्वीकार करतो कारण दर्शनबरोबर काम करायची माझी पण लई इच्छा आहे. सो आज कानाला खडाच्या निमित्ताने मी कानाला खडा लावतो की लवकरात लवकर ये तू म्हणजे तो खडा निघेल माझा आणि आपण एकत्र सिनेमा करू. तुम्ही इथे आलात त्याबद्दल आभार आपले. 88 पासून ते 2018 म्हणजे जवळजवळ 30 वर्षाचा प्रवास इतक्या झटकन आपण पार केला सगळा. तो केवळ तुझ्या त्या गतीमुळे. पण या 30 वर्षाच्या प्रवासामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडल्यात, थोड्या वाईट घडल्यात. त्या घडल्याशिवाय चांगल्या काही त्या कळत नाहीत. बरोबर मी तेच. तर या 30 वर्षाच्या बद्दल आणि पुढे येणाऱ्या असंख्य वर्षांच्या बद्दल एकंदरीत तुला काय वाटतं? काय कबूल करावं असं वाटतं? काय सांगावं असं वाटतं? काय बोलावं असं वाटतं? कोणाचे आभार मानायचे राहिले असतील? कॉपी केलेल्या मास्तरांना कसं सांगितलं मी आयुष्यात पुन्हा करणार नाही, तसं कोणाला सांगायचं असेल, काय तुझ्या मनात जे असेल तर तू सांगू शकतो? आयुष्यात एक किस्सा झाला होता असा जिथे म्हणजे मी असं म्हणत नाही मी एक इरा पाहिला. परत मी एकदा माझ्यामुळे सिनेमे नाही चाललेत. ही काळ्या दगडाची पांढरे माझ्यामुळे सिनेमे नाही चाललेत पण जे सिनेमे चालले त्यात मी होतो. हा नट म्हणून मला फायदा झाला. फास्टर फेनेमधली एक छोटीशी अंबादाची भूमिका पण लोक आनंदाने स्वीकारतात पण म्हणून मी फास्टर फेने नाही. मला माहिती मी कोण आहे. पण एक काळ होता जिथे मी आफ्टर दे धक्का म्हणूया आपण दे धक्का नंतरचा की लोक डेटसाठी थांबायचे. माझ्यासाठी विनोदाच्या पलीकडे जाऊन सीन लिहिले गेले, सिनेमे लिहिले गेले. आणि 2013 ते 2017 हा काळ माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. पर्सनल लेवलला ठीक आहे पण प्रोफेशनल लेवलला की मला सांगितलं गेलं की यार तू पिक्चरमध्ये आहेस. मग अचानक त्यांच्या तारखा बदलतात. मग ते अरे त्या तारखा नाही आपण पुढे जातो. पण तेव्हा आपण इमोशनली असतो की आपल्या मित्राची फिल्म आहे आपण ॲडजस्ट करायला पाहिजे. मग 4 महिन्यांनी पुन्हा त्या गोष्टी बोलणं होतं. मग आपण परत त्या तारखा फिक्स करतो आणि मग आपल्याला सांगण्यात येतं की नाही यार आपण तो पिक्चर करत नाही. आणि एक दिवशी मी न्यूज चॅनल लावतो आणि त्याचं म्युझिक लॉन्च दिसतं मला त्या सिनेमाचं. मी हा अनुभव जे काय माझ्या 18 वर्षाची जे काही काय मी काम करतो त्यात मी असा कधीच अनुभव घेतला नव्हता की एक सांगितलं असं की तुम्ही बोलता सिद्धू तू नाही आहेस या सिनेमात, आपण तो करतोय सिनेमा पण तू नाही आहेस, विषय संपला. मी माझं बट ऑफिस दादाला फोन केला आणि खूप रडलो. त्या काळात माझं नाटक आलं. मी टेलिव्हिजनमध्ये एक आपल्या झी युवाचाच एक शो करत होतो, जज करत होतो. पण मी ना स्क्रीनवर नाही दिसत होतो. मी पुन्हा नव्याने सुरुवात केली. मी आधीच सरपोतदारला भेटलो. मी त्याला बोललो माझ्याकडे आता काम नाही, मला काम करायचं आहे. मी महेश सरांशी तर बोलणं होतं काय चाललं. महेश सरांनी फोन केला. मी त्यांना फोन केला सर कुछ नाही काय नाही काम चाललं आहे. त्यांनी मला शिकारी नावाचा सिनेमा दिला. आदित्य म्हणाला की ठीक आहे फास्ट फेनेमध्ये एक रोल आहे छोटा आहे आपण करूया. आणि सर 27 ऑक्टोबर 2017 ते 28 डिसेंबर 2018 27 फास्ट फेने आला. मग 2018ला ये रे रे पैसा आला जो सुपरहिट झाला. त्याच्यानंतर माऊली आला आणि 2018ला 28 डिसेंबरला सिम्बा नावाचा हिंदी सिनेमा झाला जो सुपरहिट झाला. तर मला म्हणायचं आहे तुमच्याकडे पेशन्स आणि पॅशन असेल तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते मिळतं. आदित्य सरपोतदार, क्षितिज पटवर्धन, रितेश देशमुख सर, संजय जाधव, अमय खोपकर सर, महेश मांजरेकर, केदार शिंदे, प्रसाद कांबळी, रोहित शेट्टी, करण जोहर, जी माणसं आहेत ना त्यांनी मला जो धीर दिलाय ना म्हणून आता मला विचारलं जातं. आता मला विचारतं काय आता 2019ला काय करणार. ह्या काळात मी फक्त एकच गोष्ट शिकलो. आता मी ठरवणार नाही मला कुठलं काम करायचं आहे. आता मी हे ठरवलंय मला जे काम येईल ते प्रामाणिकपणे करायचं. मला कॉन्ट्रॅक्टवर एक पैसे लिहिलेत आणि हातात वेगळे पैसे मिळालेत. आणि मी जेव्हा विचारलं की सर उसका पैसा क्या, तेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट तो ये साईन किया आहे. महामंडळात जाऊन मी त्याच्यावर भांडलोय, मला दाद नाही मिळाली. मी अशी कामं केली ज्याचे पैसे नाही मिळालेत. पण तृप्तीने जे पैसे मिळाले 4 आणे 8 आणे 1 रुपये जे मिळाले ते सेव्ह केले, ते चॅनेलाइज केले. आणि आज मी दादरला घर घेतलंय पण माझ्या प्रत्येक मित्राला अभिमान आहे की आपल्या सिद्धूने इथे घर घेतलं. कानाला खडा ह्या कार्यक्रमात येण्यामागचा हाच उद्देश होता. इथे चर्चा होत नाही, इथे ना आरशाशी बोलतो असं होतं.
सिद्धू आज त्याच्या नेहमीच्या जोर्जेने आला, तसाच उत्साहाने बोलला आणि कानाचे खडे सुद्धा अगदी मोकळेपणाने स्वीकारले आणि पसवले. त्याच्या या एनर्जीमुळे, त्याच्या या बोलण्याच्या गतीमुळे मला कान टवकारून काही गोष्टी सावध धरून ऐकाव्या लागल्या. त्यामुळे कानाला माझ्या हा खडा लावला की इथून पुढे मला स्वतःची ऐकायची गती वाढवावी लागणार आहे, त्याची सवय लावावी लागणार आहे. तुम्ही आजच्या भागात किती खडे वेचले ते मोजा. मी घेतो निरोप. भेटूया पुढच्या भागात आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारीसह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स क्लिनिक प्लस शॅम्पू. इथेच थांबूया. राम राम. मी दत्तू मानसुंबेकर, मी शाहरुख मानसुंबेकर बनणार आहे. हो, मी चाललो मुंबईला ऑडिशनला. हो, मी ऑडिशनला जाणार ना, तर सकाळी 4ला उठली माझी म्हातारी. हो, माझ्यासाठी भाकर तुकडा बनवून दिला. जाताना तिच्या हातातली बांगडी काढून मला दिली. मी नग नग म्हटलं, हे पण म्हातारीने काय ऐकलंच नाही. इथं मुंबईला आल्यावर ती बांगडी विकावी लागली ना मला, काय प्यायचे वांदे. पण त्या बांगडीचं डिझाईन बघून ठेवलं मी. उद्या सुपरस्टार झालो ना की तशा 56 बांगड्या देईन मी माझ्या म्हातारीला. हे ते आज माझं ऑडिशन आहे रामगोपाळ वर्माकडं, आणि काल रात्री माझी बहीण संगी मेली. मेली म्हणजे डेड, वारली. रोज माझं भलं व्हावं म्हणून देवळात जायची, माझ्यासाठी पूजा करायची. आज मी जाणार देवळात. विचारणार त्या देवळाला, हे कुठला तुझा न्याय. हे मी 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 संग्याला बोललो होतो, संग्या मी सुपरस्टार झालं की तुझ्यासाठी काय आणू ग. तर मला बोलली होती दत्तू शेठ. मला दत्तू शेठ म्हणायची ती. संगी म्हणायची दत्तू शेठ. माझ्यासाठी लाल साडी आणा, श्रीदेवीने घातली होती तशी. आम्ही लहानपणी लय खेळायचो, डोंगरावर जातो माळरानावर खेळायला. उद्या मी सुपरस्टार झालो ना की त्या डोंगरा मारावर जाईन आणि वरती आकाशाकडे बोलीन, संगे तुझी लाल साडी आणली ग बहिणे. मला माहितीये वरतून एक आवाज येईल, साडीचं राहू दे दत्तू शेठ, तुझी तब्येत बरी आहे ना.